नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेची आता एंट्री झाली। नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी नगर परिषदेची निवडणूक एकत्र लढणार आहेत। मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा करण्यात आली। राज्यात अजून सुद्धा मनसे महाविकास आघाडीसोबत आलेली नसताना हा मोठा निर्णय घेतल्याचं चित्र पाहायला मिळते। तसंच यावरून मनसे लवकरच महाविकास आघाडीसोबत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। यावर बोलण्यासाठी मनसेचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे सगळेच नेते उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये अजून महाविकास आघाडी किंवा मनसे एकत्र लढणार आहे की नाही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाहीये। मात्र स्थानिक पातळीवरती तुम्ही निर्णय घेतला की नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल किंवा महापालिका असेल, या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्ही सगळे एकत्र लढणार आहात। आज आपल्याला प्रथम पासून माहिती की आता शिवसेना आणि मनसे तर एकत्र आलेले आहे, एकत्र निवडणूक लढवणार आहे। परंतु भारतीय जनता पार्टीला सगळ्यांचं मत आहे त्यांना थांबवण्यासाठी, त्यांचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी, गुन्हेगारी थांबवण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज कम्युनिस्ट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळे एकत्र झालेले आहेत। खरं तर राज्यात अजून घोषणा झालेली नाहीये, स्थानिक पातळीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्यात मध्ये याबाबत जागा वाटपाचा काय निर्णय होणार आहेत का? कसे तुम्ही सगळे निवडणूक लढणार? जिथं ज्याचा उमेदवाराची ताकद असेल त्याला उमेदवारी दिली जाईल आणि सगळे पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहतील। आमच्यामध्ये घोळ नाही, होणार पण नाही। आमचं सगळ्यांचं एकमेव ध्येय भारतीय जनता पार्टीला थांबवणं। महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी जोपर्यंत भाजपचा पराभव करत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून भाजपचा पराभव करणे ही मुख्य भूमिका आहे। आणि त्याच्यासाठी मनसेसह महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि इथून पुढे सुद्धा ज्या कोणी शक्ती भाजपचा पराभव करण्याची भूमिका घेतील त्या सगळ्यांना महागठबंधनमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे। आम्हाला खात्री की एकत्रितपणे आम्ही त्यांचा पराभव करू शकतो। लोकसभेमध्ये त्यांचा पराभव केलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्ही पराभव करू शकतो। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।